कालपर्यंत पासून जो माज मुख्यमंत्री दाखवतायत आणि त्यांचे सहकारी दाखवतायत, त्या माझ्यावर मी उपचार शोधून काढले. आज सकाळी मी फेसबुकवर एक पोस्ट पाहिली. खरं तर ती इंस्टाग्रामवरची पोस्ट होती. ही पोस्ट होती डॉक्टर अनिल फळे यांची. त्यांनी लक्षात आणून दिलं होतं, की ही मिसिंग लिंक बांधणारे म्हणजे हा बोगदा खणणारे आणि सर्व काही गोष्टी करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यापैकी एक कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो भानगडीचा आहे, तो वशिल्याचा आहे आणि त्याने भारतीय जनता पक्षाला देणगी दिलेली आहे. आज मी हेच तुम्हाला सांगणार आहे. एखादा रस्ता होतो, समृद्धी महामार्ग झाला, एखादा पूल होतो, अटल सेतू झाला, काम नीट होत नाही, मिसिंग लिंक होते, त्यामध्ये दरड कोसळते. याचं प्रमुख कारण हे आहे की त्यामागे वशिलेबाजी होत असते, भ्रष्टाचार असतो आणि भाजपच्या लाडक्या कंत्राटदारांना ही कामं दिली जातात. मिसिंग लिंकचा कंत्राटदारही असाच भाजपचा आवडीचा आहे, मर्जीतला आहे. एक त्यांनी मिसिंग लिंक केली आहे, ती 6 किलोमीटरची आहे. 20 ते 25 वाचतात असं मुख्यमंत्री सांगतात. हे इंटरनॅशनल वंडर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. खरोखरच इंटरनॅशनल वंडर आहे. कारण मी झाला हा बोगदा येतो, बोगदा झाला आणि दरड कोसळली. हे खरंच आंतरराष्ट्रीय आश्चर्यच म्हणायला हवं. 7,000 कोटी खर्च झालेले आहेत यामध्ये. कोण कॉन्ट्रॅक्टर्स आहेत? पहिली कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे नवयुग इंजिनिअरिंग कंपनी. ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणातली प्रसिद्ध कंपनी आहे. त्यांनी या मिसिंग लिंकचा पॅकेज 1 चा भाग केलेला आहे, त्याची अंमलबजावणी केली आहे. आणि दुसरी कंपनी आहे एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. ही शापूरजी पालनजी ग्रुप मधली कंपनी आहे. पण भानगडबाज कंपनी आहे ती नवयुग इंजिनिअरिंग कंपनी आहे. ही कंपनी तेलुगू देसमच्या जवळ होती, चंद्रबाबू नायडूंच्या जवळ होती. म्हणून चंद्रबाबू नायडूंचा पराभव झाल्यावर YSR काँग्रेसने या कंपनीची सगळी कंत्राट रद्द केली होती. आता पुन्हा चंद्रबाबू नायडू सत्तेत आल्यावर ही कंपनी फॉर्म्यात आलेली आहे आणि एका बाजूला चंद्रबाबू नायडू भाजप बरोबर आहे, त्यामुळे भाजप सरकारमध्ये ही कंपनी प्रभावी ठरलेली आहे. मिसिंग लिंक बांधणाऱ्या या नवयुग इंजिनिअरिंग कंपनीने भारतीय जनता पक्षाला 55 कोटी रुपये देणगी दिलेली आहे. किती? 55 कोटी रुपये. आणि ही देणगी कशी दिलेली आहे? तर इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करून. इलेक्टोरल बॉन्ड हा भाजपचा अधिकृत भ्रष्टाचार आहे. हे बॉन्ड रद्द करायला लावले सुप्रीम कोर्टाने, हे आपल्याला माहिती आहे. पण या कंपनीवर भाजप सरकारने इन्कम टॅक्स आणि इतर धाडी टाकल्या. त्यानंतर ताबडतोब जाऊन या कंपनीने 3 हप्त्यामध्ये भाजपला इलेक्टोरल बॉन्ड घेऊन देणगी दिलेली आहे. कशी देणगी दिलेली आहे? 3 हप्त्यांमध्ये. मी आता सांगितलं. ऑक्टोबर 10, 2019 15 कोटीचा हप्ता, ऑक्टोबर 10, 2022 10 कोटीचा हप्ता आणि त्यानंतर 30 कोटीचा हप्ता. हे कसं झालंय? म्हणजे आधी एखाद्या कंपनीला ब्लॅकमेल करायचं, नंतर त्यांच्याकडूनच देणगी घ्यायची आणि त्यांनाच कंत्राट द्यायची. ही भाजपची मोडस ऑपरेंडी आहे गेल्या 12 वर्षातली.